हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजचा विषय आहे का नाही, आपण कायम ताजे, टवटवीत, उत्साही कसं राहायचं? का राहायला पाहिजे आपल्याला माहीत आहे. आपण उत्साही ताजे असलो की वातावरण पण चांगलं असते. आपले घरातले, आजूबाजूचे सगळे लोकांना का नाही ऊर्जा मिळते, स्वतःला ऊर्जा मिळते. आणि ही स्वतः आपण ऊर्जा कशी निर्माण करावी, मग आपण कसं राहावं, बरेच लोकांना हा प्रश्न पडतो. म्हणून मला वाटलं आज आपण हा विषय घ्यावा. एस्पेशली स्त्रियांना काय वाटतं, आपण काय घरातच असतो, मग काय त्या स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतात. खरंच बोलते मी, खूप स्त्रिया स्वतःकडे दुर्लक्ष करतात. हे करू नये. मग आपण कसं राहावं? पहिली गोष्ट, घरात कायम अप टू डेट राहावा. अप टू डेट म्हणजे काय? चांगले कपडे घाला, छान फ्रेश कपडे घातले की आपल्याला कसं वाटते. कपडे घालायचं म्हणजे बाकी सगळं पण आवरायचं, केस म्हणा, आंघोळ म्हणा, सगळं व्यवस्थित टिपटॉप छान. आपण बाहेर जाताना कसं राहतो तसं राहायचं. तुम्ही म्हणाल, अहो मॅडम, एवढे चांगले कपडे घालून हे करून कसं, घरातली कामं असतात की आम्हाला. हो, हल्ली आपल्याला ॲप्रन मिळते, माहीत आहे ना. स्वयंपाकघरात ॲप्रन वापरायचं म्हणजे आपल्या साड्या बिड्या काही घाण होत नाहीत. किंवा काही कट्टेवरचं म्हणा, फोडणी करताना म्हणा, काही ॲप्रन वापरा. पण व्यवस्थित राहायचं. नाही ते कुठलेही कपडे घालायचे, हात चोळायचा तिथेच नाही, असं करू नका ना. व्यवस्थित राहावे. बघा, देवानं आपल्याला किती सुंदर रूप सगळं दिलेलं आहे. त्यामुळे पहिलं अप टू डेट राहायचं. आणि आपण अप टू डेट राहिलो का नाही, आपल्याला स्वतःला पण जरा कॉन्फिडन्स येते. बघा तरी करून, छान कॉन्फिडन्स येते तुम्हाला. बघा, कुठेही जाताना नवे कपडे घाला, छान आवरा, कसं वाटते मनाला? मस्त वाटते का नाही? त्यामुळे आपण रोज असंच मस्त छान राहायचं. हे झालं पहिलं पॉईंट. दुसरं, आपले आरोग्याकडे कायम लक्ष द्यायचं. आता आरोग्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय? एक म्हणजे उठल्यावर पाणी पिणं, वेळचे वेळी खाणं, नाश्ता म्हणा, जेवण म्हणा. नाही ते हे काम आहे, तो काम आहे करत करत नाश्तेच वेळ म्हणजे दुपारी 12 येते. बऱ्याच बायकांचं हे काम झाल्यावर करते नाही, त्या वेळेला नाश्ता म्हणजे त्या वेळेला नाश्ता. मग कामं करा ना तुम्ही. कामं आपल्याला करायला पाहिजे, प्रत्येकाला काम असते. त्यामुळे वेळचे वेळी सगळं जेवण म्हणा, नाश्ता म्हणा, पाणी भरपूर पिणं, हे सगळं आपले म्हणजे शरीराला जे अन्न घटकांची गरज असते तर सगळं व्यवस्थित करायचं. झोप पण शांत झोप पाहिजे. हे सगळं आपलं रुटीन छान ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल व्यायाम. काही बायका म्हणतात, अहो घरातच आमचा व्यायाम होते. अहो, हल्ली घरात व्यायाम होत नाहीये. आपलं काय पूर्वीच्या बायकांचं व्हायचं बरं का. त्यांना कांडण असायचं, वाटण असायचं, किंवा गोठ्यात जाऊन धारा काढा, अमुक तमुक, तेव्हा होत होतं. पण आता आपलं घरात व्यायाम होत नाही. मग काहीतरी व्यायाम करा. ओके, तुम्हाला बाहेर जायला वेळ नाही ना, सूर्यनमस्कार म्हणा, काही नियमितपणे करा. किंवा संध्याकाळी फ्रेश होऊन वॉकिंगला जावा. बाहेर गेल्यावर काही आपल्याला भाजी घ्यायची असते किंवा आणि काही घरात काहीतरी लागत असते का नाही, हे जाऊन खरेदी करून यायचं. हे सगळं म्हणजे तेवढे पुरतं तरी बाहेर पडा. संध्याकाळी 1
तास अर्धा तास तरी बाहेर पडा. किंवा नाही तुम्हाला बाकी सगळं घरात आणून देणारे आहेत ते देवळाला जायची सवय ठेवा. रोज देवळाला जाऊन यायचं. असं काहीतरी नियमितपणानं डिसिप्लिननं करत जावा. आणि हे सगळं करताना आपलं मन कसं ठेवायचं, मन कायम फ्रेश ठेवायचं, पॉझिटिव्ह ठेवायचं आणि नवीन नवीन काहीतरी करत राहायचं. नवीन म्हणजे काय, ओके आता आपण भाजी करतो, कुठलीही भाजी घ्या. आता किती प्रकारानं एक भाजी करता येते हो. आता आपण दुधी भोपळा घेतला, कोफ्ते करून त्याची कढी करता येते, भाजी करता येते, वेगवेगळ्या प्रकारानं करता येते. हे सगळं नवीन निर्मिती करत जायचं आणि आपण केलेली ते टाईपची भाजी घरच्यांना आवडली ते ती परत करायची, आवडली नाही ते परत करायची नाहीये. हे करायचं. आणि घरातलं का नाही आपल्याला कधी कधी वेळ मिळतो. एखाद वेळेस काय होते, घरातले सगळ्यांना बाहेर जायचं असते, आपण एकटाच असतो, घरात भरपूर वेळ असतो, तेव्हा कपाट काढायचं, कपाट नीट लावायचं. आम्ही तरी आमच्या वेळेला का नाही कपाटांच्या जागासुद्धा हलवायचो. कशासाठी, जरा वेगळा फील होते म्हणून. खोलीची बैठक व्यवस्था ती जरा शक्य असलं तर सगळं बदलायचं. खूप जरा बरं वाटते बघा, जरा फ्रेश वाटते. हे सगळं केलं का नाही आपल्याला बघा खूप असं फ्रेश वाटते, छान वाटते. आणि ह्याचे नंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला आपल्याला काहीतरी एक हॉबी पाहिजे. काही असू दे, संगीत असू दे. मी बघितलं माझी एक मैत्रीण अजून संध्याकाळी तिला सवड असताना तिला पेटी वाजवायची हौस आहे. पेटी काढायची आणि वाजवत बसते. कोणी ऐकायला नसते, काही नसते, स्वतःसाठी. या हॉबीसुद्धा कितीतरी हॉबीज आपण स्वतःसाठी करतो. आपण हे काही दुसऱ्यासाठी म्हणा किंवा अमुक असं नाही आहे. असं स्वतःची एक का नाही काहीतरी एक चांगली हॉबी आपण डेव्हलप करून घ्यायला पाहिजे. नाही ते ओके लग्नाच्या आधी करत होतो, काही असू देतो. डान्स आता कितीतरी लोक सिनियर सिटीजन्स डान्स करतात, ग्रुप्स आहेत त्यांचे. काही तुम्हाला जे काही आवडते तर कोण काय म्हणेल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपले आवडते, आपल्याला लिखाणाची आवड आहे, लिखाण करा. वाचनाची आवड आहे, ठीक आहे. शिवणकामाची आवड आहे, रांगोळीची आवड आहे. प्रत्येक वेळेला का नाही हे आपल्याला ताजंतवानं ठेवते. मी माझे सासूबाईंचं सांगते. सासूबाई कुठे बघून रांगोळी बघून आल्या का नाही संध्याकाळच्या वेळीसुद्धा छान रांगोळीचे लगेच पाट घेतल्या आणि पाटावरती रांगोळी घालून त्या बघायच्या. हे बघा इव्हन आफ्टर 70 किती आवड होती. आणि संध्याकाळी आपण काही दारासमोर नंतर रांगोळी घालत नाही आणि लगेच बघितलेलं लगेच काढली तरच आपल्या लक्षात राहते. म्हणून बघून आल्या का नाही लगेच पाट घ्यायचं. ते ताई पाट का घ्यायचं सांगते. पाटावरची रांगोळी पेपरमध्ये ओतायची, मग परत ती तशीच घालून ठेवायची, म्हणजे वाया पण जात नाहीये. त्या पाट घ्यायचा आणि पाटावरती रांगोळी लगेच काढून घ्यायच्या, म्हणजे आपले लक्षात राहते. त्यामुळे आपण का नाही आपलं किती वय झालं तरी, आणि वय म्हणते इट इज ओनली ए नंबर, एज इज ओनली ए नंबर. वय झालं म्हणजे आपण म्हातारे झालो, आपण असं झालो तर नाही आहे. तुम्हाला कोण सांगितलंय नवीन छान साड्या नेसू नका म्हणून? आपल्याकडे भरपूर कपडे असतात हल्ली, तरी कशालाही काही कमी नाही हो. आहे ते कपडे रोज वेगवेगळे काढा, नेसा. नेसल्यावर काही धुवायचं असलेलं धुवून इस्त्री करून ठेवून टाका. थोडे दिवसानं परत काढा. असं आलटून पालटून आपण हे करू शकतो. शेवटी का नाही आनंदानं राहायचं, समाधानानं राहायचं, सुखानं राहायचं हे आपल्या हातात आहे. हे कोणाचे लोकांचे हातात नाहीये.
आणि आपण आनंदी असलो का नाही आपण बाकीच्यांना आनंद देऊ शकतो. म्हणतात ना, इफ यू आर हॅव्हिंग ए कप फुल देन ओनली यू कॅन गिव्ह इट टू अदर्स. आपल्याकडे असलं तरच आपण बाकीच्यांना देऊ शकतो. त्यामुळे पहिल्यांदा आपण आपल्याकडे आहे का, नसलं की तर कसं मी डेव्हलप करू हे विचार करायला पाहिजे. आणि आपण कायम सदा सर्वदा आनंदी सुखी समाधानी राहायला पाहिजे. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.